स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. लवी मोठ्या आईला म्हणते की तुम्ही खरंच काही चुकीचं केलेलं नाहीये, हे आपण सगळ्यांसमोर सिद्ध करू शकतो. फक्त त्यासाठी मोठ्या काकांचा फोन मला बघावा लागेल. ते काय आहे, आम्ही तुमच्यावर कोणी संशय घेतला नव्हताच, तरीही आपण मोठ्या काकांची स्क्रीन एकदा चेक केली म्हणजे प्रूव्ह होईल ना. ऐकल्यावर मोठी आई मोठ्या काकांकडे बघते. मोठे काका नको नको असं म्हणत असतात. त्यावर मोठी आई पल्लवीला म्हणते, पल्लवी तू तर एकदा हट्ट धरलास ना तर सोडतच नाही. अहो तुमचा फोन द्या बरं. आता असं म्हटल्यानंतर मोठ्या काकांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. मोठे काका घाबरत घाबरत मोठ्या आईच्या हातात फोन देतात. मोठी आई तो फोन पल्लवीकडे देते. म्हणते की हे घे आणि बघ. पल्लवी फोन चेक करू लागते. तिला मोठा धक्काच बसतो. तनू म्हणतो की पल्लवी काय झालंय, बघितलंस का? पल्लवी म्हणते की हो बघितलं ना. काकांची स्क्रीन आणि ह्या मेसेजेसचा फोटो मॅच होत नाहीये. त्या काकांच्या फोनवरून कधी हा मेसेज गेलाच नव्हता. म्हणतात ना, बाप्पा नेहमी खऱ्याच्या मागे उभा राहतो आणि खोटंही जास्त वेळ दडून राहत नाही. कधी ना कधी ते उघड होतच, असा टोमणा ती मोठ्या आईला मारते. इतक्यात विभावरी म्हणते की चला, हे स्पष्ट झालं ते बरं झालं. गणपती बाप्पानेच आपल्यावरचं हे विघ्न दूर केलं. घरातले सर्वजण गणपती बाप्पाला हात जोडून नमस्कार करतात. मोठी आई मात्र मनातल्या मनात हसत असते आणि पल्लवीला प्रश्न पडलेला असतो की हे असं कसं काय झालं. घरात प्रभाकर सर म्हणतात की चला आपण आरतीला घेऊयात. पल्लवी पुन्हा एकदा बाप्पापुढे हात जोडते आणि म्हणते की बाप्पा, माझ्या सुखी कुटुंबाला दृष्ट लागली आहे रे. घराचा सांभाळ करणारी माणसंच खोटी वागायला लागली आहे. त्यांचा हाच खोटेपणा उघड होऊ दे. खरेपणाचा आनंद ह्या घरात कायमचा नांदू दे. त्यासाठीच्या माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे बाप्पा, आणि तुझे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू दे. आता इकडे रूममध्ये आल्यावर पल्लवीचं चित्त काही थाऱ्यावर नसतं. शांतनू तिला विचारतो की काय झालंय पल्लवी, तेव्हा ती काही नाही असं म्हणते. शांतनू म्हणतो की आता जरा मला रिलॅक्स वाटतंय. मेसेजेस मोठ्या आईने आणि मोठ्या काकांनी केले नव्हते हे क्लिअर झालं आता. तसंही आपल्या कोणाचा यावर विश्वासच नव्हता, पण हे प्रूव्ह झालं आणि विषय संपला ते एकदाचं बरंच झालं. पल्लवीला मात्र घरातला झालेला प्रकार आठवत असतो आणि ती त्याच विचारांत असते. तनू म्हणतो की मोठ्या काकांना तर किती स्ट्रेस आला होता. दोघंही सगळ्यांची किती काळजी घेतात, सगळं घर सांभाळतात आणि त्यांच्यावर असे आरोप झाले तर खूप डिप्रेसिंग होतंय मला. पल्लवी मात्र मनातल्या मनात विचार करत असते की मोठ्या आईने स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझ्यावर डाव उलटलाय. आदिती मॅम म्हणाल्या तसं पावला पावलावर आता मला सावध राहावं लागेल. त्यातल्या त्यात शांतनूचं मोठ्या आईवर इतकं आंधळं प्रेम आहे, ते तर त्यांच्या विरुद्ध काहीच ऐकून घेणार नाही. ठोस पुरावे असल्याशिवाय ते माझंही काही ऐकू शकत नाही. पल्लवी विचारांत रमलेली असते तेव्हा शांतनू म्हणतो की पल्लवीचं काही लक्ष नसतं. थोड्या वेळाने तिला कळतं की शांतनू आपल्याला आवाज देतोय. शांतनूला विचारते की काय झालं, तेव्हा शांतनू म्हणतो काही नाही, झोपतो मी, गुड नाईट. त्यावर पल्लवी म्हणते अहो काय झालं, तुम्ही रागवताय काय? शांतनू म्हणतो की मग काय करू, शांतनू म्हणतो की मग काय करू, मी मगाच्यापासून एवढं बोलतोय आणि तुझं लक्षच नाही. तुला माझं बोलणं ऐकायचंच नाहीये का? पल्लवी म्हणते की अहो असं काही नाही, बोला ना. शांतनू पल्लवीच्या जवळ येतो आणि तिला विचारतो ओकेस ना तू? जरा नवऱ्याकडं पण लक्ष देत जा, त्याचीही विचारपूस करत जा. ठीक आहे, आता जे काही झालं त्याचा विचार करू नकोस, तुलाही विश्रांतीची गरज आहे. झोप आता, गुड नाईट, असं म्हणून शांतनू झोपायला लागतो. पल्लवी मनातच विचार करते की लढाईसाठी शांतनू मी मैदानात उतरली आहे आता. मोठ्या आई आणि मोठ्या काकांचं पितळ उघडं केल्याशिवाय आता विश्रांती नाही. आज बघता बघता त्यांनी बाजी पलटली. मला खात्री आहे की ते मेसेजेस त्यांनी नक्कीच दुसऱ्या मोबाईलवरून केले असतील. आता तो मोबाईल शोधणं माझं पहिलं काम आहे. तर इकडे मोठी आई गादी खालून मोठ्या काकांचा जुना फोन काढते आणि म्हणते की हा तुमचा जुना मोबाईल. आपण आदितीचा काटा जेव्हा काढायचं ठरवलं होतं ना, तेव्हा हा मोबाईल तुमच्याकडे होता आणि आता जो तुमच्याकडे मोबाईल आहे ना, तो तुमचा नवीन फोन आहे. वर मोठे काका म्हणतात की सुपर्णा, खरंच माझ्या लक्षात आलं नव्हतं त्यावेळी. म्हणजे बोलता बोलता तू पल्लवीच्या हातात माझा मोबाईल चेक करण्यासाठी दिला होता, तेव्हा तर एकदम धडकीच भरली होती मला. जे सिंहाच्या जबड्यात मान दिल्यासारखं वाटलं मला डायरेक्ट. वर मोठी आई म्हणते की अहो सिंह कसला, मांजर आहे ती, मांजर. नखं मारण्याशिवाय ती काहीही करू शकत नाही. आणि तुम्हाला कसं अडचणीत आणेलो मी. जेव्हा मोबाईल मेसेजेस ह्याच्याबद्दल बोलायला लागली ना, तेव्हाच माझ्या डोक्यात वीज चमकली. तुमचा आत्ताचा फोन नवीन आहे हे तिला माहितीच नाही. आणि बरोबर तसं झालं, चांगली तोंडावर पडली ती.
तर मोठे काका म्हणतात की कधी कशी बाजू पलटशील ना तू तर देवाला सुद्धा कळणार नाही. पण आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही. ती पल्लवी खूप हुशार आहे. आता आपल्याला दुप्पट सावध राहायला हवं. त्यावर मोठी आई म्हणते की आपण सावध राहून उद्या पल्लवीला बेसावध ठेवायचं. उद्या गणपतीच्या आरतीचा मान तिचा आहे. माझ्याशी वाकड्यात शिरण्याची किंमत काय असते पल्लवीला उद्या आरतीच्या वेळेलाच कळेल. दुसऱ्या दिवशी मोठी आई गणपती बाप्पा पुढे तयारी करत असते. इतक्यात बबनदादा तिथे पल्लवीताई असा आवाज देत येतो. तर मोठी आई म्हणते की मी आहे ना इथे, त्यांना कशाला आवाज देतोय? मी सांगितल्याप्रमाणे तू सगळ्या वस्तू आणल्यात ना? तेव्हा बबनदादा हो म्हणतो आणि तिथून निघायला लागतो. पल्लवी लगेचच त्याच्या पाठीमागे जाते. बबनदादाला बाहेर जाऊन विचारते की मला सांगा, मोठ्या काकांच्या मोबाईलचे फोटो घेतले होते तुम्ही, तेव्हा त्यांच्याकडे कोणता फोन होता? जे कुठली कंपनी, रंग, मॉडेल काही माहीत आहे का तुम्हाला? तर बबनदादा म्हणतो की पल्लवीताई काही घोळ झालाय का? तर पल्लवी म्हणते की ते सांगते मी, पण मोबाईल आठवतोय का सांगा ना मला. तर बबनदादा म्हणतो की कुठला मोबाईल ते आठवण्याचं झालंय मला. ते मोबाईलमधलं मला काही कळत नाही. पण जर मी मोबाईल बघितला ना तर 0 मिनिटात ओळखील. पल्लवी म्हणते की तसंही तुम्ही दोघं जण आता आरतीला येणार आहात ना, तर मग मोठ्या काकांचा कोणता मोबाईल आहे ते तुम्ही बघा. मला सांगा की तोच मोबाईल होता का? तेव्हा बबन चालतंय की असं म्हणून तिथून निघून जातो. मोठी आई इकडे आरतीच्या थाळीला खालून तूप लावते आणि म्हणते की पल्लवी आज आरतीचा मान तुझा आहे. आगीशी खेळ करायची सवय झाली आहे मला असं म्हणाली होतीस ना, आज मी तुला आगीचे वेगवेगळे खेळ कसे दाखवते ते बघच. एवढ्यात घरातले सर्व लोक गणपती बाप्पाकडे येतात. गीता आणि ज्योती नेहमीप्रमाणे सेल्फी काढत असतात. सगळेजण खूपच आनंदात असतात. तेव्हा प्रदीप म्हणतो की वहिनी प्रसाद काय आहे? तर प्रभाकर हसून म्हणतो की इथे अजून आरतीची तयारी नाही आणि याचं खायचं चाललंय. सगळेजण खूप हसायला लागतात. तेवढ्यात मोठी आई म्हणते की पल्लवी कुठे? तेवढ्यात पल्लवीही तिथे येते. आई म्हणते की पल्लवी ये, आज विसर्जनाचा आरतीचा मान तुझा आहे बरं का. आई म्हणजे तशी आपली सूर्यवंशींची प्रथाच आहे. आरती घरात नवीन आलेली सूनच करते. पल्लवी मनातच विचार करते की मला कुठला मान मिळू नये त्यासाठी ह्या रोज धडपडत असतात. पण आज स्वतःहून आठवण करून देत आहे. सूर्य पश्चिमेला कसा काय उगवला? भावरी देखील म्हणते की अगं पल्लवी ये ना, खरं तर मी तुला रात्रीच सांगणार होते पण मी विसरून गेले. तेजम पल्लवीला खूप आग्रह करू लागतात. तेव्हा पल्लवी बाप्पापाशी येते. प्रभाकर सरही म्हणतात की खरं तर पल्लवी हा मान तुझा आहे आजचा, आरती घे ना. पल्लवी आरती घेते. बबनदादा आणि पुष्पाताई देखील तिथे आलेले असतात. त्याई म्हणते की पल्लवी आता एकदा आरतीचं ताट हातात घेतलं तर खाली ठेवायचं नसतं हा. पल्लवी सर्वप्रथम कापूर पेटवते. त्यानंतर शांतनू गणपती बाप्पा मोरया असं मोठ्याने म्हणतो आणि सुख करता दुःख करता ही आरती सुरू होते. आरती निम्म्यावर आल्यावर पल्लवीला थोडं अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. त्या हाताला चटके बसायला लागतात आणि तिचा हात थरथरत असतो. सर्वजण आरती करत असतात. पल्लवी ताटाखालून हात फिरवते तेव्हा तिला कळतं की त्या ताटाला तेल लावलेलं आहे. तिला मोठ्या आईचं बोलणं आठवतं आणि तिला कळतं की हे सगळं कारस्थान मोठ्या आईचंच आहे. पण आरती झाल्याशिवाय ताट खाली ठेवायचं नसतं म्हणून ती आरती करत असते. पण एका वेळेला तिला सहन होत नाही. तिच्या हातातून ताट खाली पडणारच असतं. तेवढ्यात शांतनू तिथे येतो आणि ताटाला हात लावतो आणि मग दोघंही मिळून आरती करायला लागतात. हे बघून मोठ्या आईला तर खूपच राग येतो. आरती संपल्यावरती सगळेजण आपापल्या भोवती प्रदक्षिणा घालत असतात आणि त्याच टाईमला मोठ्या आईचा पदर हा दिव्यावर पडतो आणि मोठ्या आईचा पदर जळायला लागतो. सर्वजण डोळे झाकून आरती म्हणत असतात, त्यामुळे कोणाचं लक्ष जात नाही. आरती संपल्यावर शांतनू मोठ्याने गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो. तेव्हा बबनचं अचानक मोठ्या आईच्या साडीकडे लक्ष जातं आणि त्याला कळतं की मोठ्या आईच्या साडीचा पदर जळत आहे. तो मोठ्याने आरडतो, साडीचा पदर जळतोय. हे बघून घरातले सगळेजण खूप घाबरतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो.